नमस्कार, मी नीता पगार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच सोपा आहे. तो आपण बघूया सिंग्युलर नाउन अँड प्लुरल नाउन. आता नाउनवरनं किंवा या नावावरनंच तुम्हाला लक्षात आलं असेल का सिंग्युलर नाउन. आता सिंग्युलर नाउन म्हणजे काय? जेव्हा कुठलीही व्यक्तीचं नाव असू द्या किंवा वस्तूचं नाव असू द्या किंवा कुठल्या एखाद्या जागेचं नाव असू द्या, ते फक्त एकच असेल, जे फक्त ओनली वन हे असेल, तेव्हा ते आपण सिंग्युलर नाउन आहे असं म्हणतो. त्याच उलट प्लुरल म्हणजे काय? मोर दॅन वन, म्हणजे एकापेक्षा जास्त. एकापेक्षा जास्त कुठलीही वस्तू असेल, व्यक्ती असतील किंवा कुठलीही जागा असेल तर त्याला आपण प्लुरल असं म्हणतात. म्हणजेच मराठीत एक वचन आणि अनेक वचन. म्हणजेच आता इंग्रजीमध्ये आपण बघतोय सिंग्युलर अँड प्लुरल. आता हे सिंग्युलर अँड प्लुरल तसं बघितलं तर खूप सोपं आहे. त्याचे खूप सारे काही नियम आहेत, पण मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये त्या नियमानुसार प्रत्येक नाउनचं सिंग्युलरचं ट्रान्सफॉर्म प्लुरल मध्ये कसं करायचं हे नियमानुसार व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे. आणि मला खात्री आहे की ते नियम जर तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल नाउन ते ओळखणं किंवा ते चेंजेस करणं हे चांगल्या प्रकारे समजेल आणि ते ट्रान्सफर करणं तुम्हालाही खूप इझी जाईल. तर आपण एक एक नियम असं व्यवस्थित समजून घेऊ, त्याचे नियम आणि एक्झाम्पल्स. यावरनं आपण सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउनचा आज स्टडी करू. आता पहिला नियम, बाय ऍडिंग एस टू नाउन. म्हणजे काही नाउन असे असतात की त्याला फक्त एस लावायचं असतं, एस जॉईन करायचा असतो. म्हणजे सिंग्युलर मध्ये गर्ल तर प्लुरल मध्ये काय होणार? गर्ल्स. खूप इझी आहे. सर्वात पहिला आणि सोपा आणि महत्वाचा हा पहिला रूल आहे की काही नाउन असे असतात की त्या नाउनच्या पुढे फक्त प्लुरल फॉर्म मध्ये काय लावायचा? एस लावायचा. गर्ल गर्ल्स, डॉग डॉग्स, किटन किटन्स, पेन्सिल पेन्सिल्स, एस लागला. कॅट कॅट्स. आलं लक्षात? हा पहिला नियम झाला की काही नाउन मध्ये फक्त एस हा जॉईन केला जातो प्लुरल फॉर्म मध्ये. सिंग्युलर नाउन आणि त्याचा प्लुरल नाउन मध्ये कसं ट्रान्सफर करायचं त्याचा आपण हा दुसरा नियम बघूया. हा दुसरा रूल बघूया. बाय ऍडिंग ईएस टू द सिंग्युलर वर्ड्स एंडिंग इन एक्स, एसएच, सीएच और एस. म्हणजे जेव्हा सिंग्युलर वर्डच्या शेवटी, लक्षात घ्या, सिंग्युलर वर्डच्या शेवटी जर एक्स असेल किंवा एस एच येतो किंवा सीएच किंवा एस ह्यापैकी कुठलाही वर्ड्स आला तर त्यामध्ये काय ऍड करायचं? पुढे ईएस ऍड करायचं. मागच्या रूल मध्ये किंवा मागचा जो पहिला रूल बघितला तो फक्त एस होता, बरोबर. आता आपण काय बघतोय? ईएस. आता आपण ते एक्झाम्पल मध्ये बघूया. हे बघा, बॉक्स. एक्स आला की नाही सुटलं शेवटी, मग त्याच्या पुढे काय लावलं आपण? ईएक्स. बॉक्स बॉक्सेस. आलं लक्षात? आणि जसं जसं आपण रीडिंग करतो, जसं जसं आपलं वाचन वाढतं त्यानुसार आपल्याला ही आपोआप सिंग्युलरचं प्लुरल कसं होतं ते आपोआप आपल्याला ते वाचण्यानुसार आपल्याला या गोष्टी किंवा हे शब्द लक्षात येतात. पण आपण ग्रामर शिकत आहोत म्हणून हे आपण रूल प्रमाणे सगळं बघतोय, त्यामुळे खूप कन्फ्यूज होण्याची गरज नाही. जर आपल्याला जर नियम एकदा जर आपण वाचले, ते लक्षात ठेवले तर आपल्याला आपोआप समजतं. दुसरा आहे चर्च. आता हे पाहिजे पण शेवटी काय आलं आहे? सीएच. चर्च चर्चेस, पुश पुशेस, पास पासेस, टॅक्स. एक्स आला, टॅक्स टॅक्सेस. आता इथं आपण आधी एस बघितला, टॅक्स टॅक्स असं एस नाही लावणार फक्त, म्हणजेच काय? ईएस. टॅक्स टॅक्सेस हे उच्चाराने आपल्या आपोआप लक्षात येतात. बस बसेस, ब्रश एस एच आला, ब्रश ब्रशेस. कधी कधी असं होतं की आपण जसं जसं अभ्यास करतो तसं तसं या रूल्स प्रमाणे तर हे आहेच, पण जसं जसं आपण अभ्यास करतो तसं तसं त्या गोष्टी आपल्या बरोबर ही सवय लावून आपल्याला ते लक्षात येतं. आलं लक्षात? म्हणजे हा आपला दुसरा नियम तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. आता
सिंग्युलरचं प्लुरल कसं करायचं याच्यातला तिसरा महत्त्वाचा नियम बघू आपण. बाय ॲडिंग ES टू द सिंग्युलर वर्ड. आता जे सिंग्युलर वर्ड असेल त्याच्यामध्ये आपल्याला ES ऍड करायचा. केव्हा? एंडिंग इन O. जेव्हा त्या सिंग्युलर वर्डच्या एंडिंगला काय असतो? O असतो, तेव्हा त्याच्या पुढे काय ऍड करायचा? ES ऍड करायचा. आता ती वर्ड कोणती तर ते आपण बघूया. पोटॅटो. O आला, इथे सगळीकडे तुम्हाला दिसत असेल एंडिंगला काय आहे? O आहे. पोटॅटो, पोटॅटोज. ES इथे लावलेला आहे. ओल्कॅनो, ओल्कॅनोज. ES. मॉस्किटो, मॉस्किटोज. येते लक्षात? झिरो, झिरोज. हिरो, हिरोज. इको, इकोज. आलं लक्षात? म्हणजे इथे जिथे जिथे शेवटी एंडिंगला O होता तिथे तिथे आपण काय लावला? ES लावला. पण आता काही वर्ड्स असे असतात का, आता तुम्ही म्हणाल की टीचर इथे पण खाली O आलेला आहे वर्डच्या एंडिंगला, तरी इथे ES च्या ऐवजी आपण काय लावलेला आहे? इथे S लावलेला. पण तेच मी इथे लिहिलेलं आहे. अशी काही वर्ड्स असतात, काही वर्ड्स की अपवाद असतात. एक्सेप्शन म्हणजे अपवाद. का? तिथे जरी त्या वर्डच्या शेवटी एंडिंगला O आलेला असला तरी त्याचा सिंग्युलर प्लुरल मध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा ES च्या ऐवजी S लागतो. अशी कोणती वर्ड्स आहे तर ती पियानो, पियानोज. इथे ES लागणार नाही, फक्त S लागणार. फोटो, फोटोज. इथे पण ES लागणार नाही. रेशिओ, रेशिओज. सोलो, सोलोज. म्हणजे आहेत का अशी काही वर्ड आहेत का ती ह्या नियमामध्ये बसत नाही, ती अपवाद आहे. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये एक्सेप्शन असं म्हणतो. आलं लक्षात? तर मला जी जी वर्ड सापडली किंवा जी जी वर्ड्स मी जास्तीत जास्त एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सिंग्युलरच्या प्लुरल मध्ये कसे चेंजेस करायचे हे मी तुम्हाला सांगितले आहे. तुम्हाला मी आणखीन काही वर्ड्स सापडली तर त्याचाही तुम्ही नक्की अभ्यास करा. पण ही तुम्हाला जास्तीत जास्त वर्ड्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते एक्सप्लेन करून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील याचा मी प्रयत्न केलेला आहे. आलं लक्षात? आता या नियमानुसार तुम्हाला हळूहळू सिंग्युलर आणि प्लुरल हे कसं करायचं हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर सिंग्युलर वर्डचं प्लुरल मध्ये करताना S आणि ES चा वापर कसा करायचा आणि ज्या वर्डच्या एंडिंगला O येतो त्या वर्डच्या प्लुरल फॉर्म मध्ये ES कसं लावायचं किंवा काही वर्ड्स कसे अपवाद असतात ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे 3 रूल चांगल्याच प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे की ते तुम्हाला समजले असतील. आत्ताच तसेच पुढचे काही नियम आहे त्याचे सिंग्युलर फॉर्मचं प्लुरल मध्ये कसं ट्रान्सफर केलं जातं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला आणखीन काही एक्झाम्पल सापडली तर ती मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ लाईक करून शेअर करा.